बघा 3 कांदे घेतलेत आणि हे वाटण आहे, सुकं खोबरं कांदा भाजून घेतलेले. हे बघा तेजपत्ता टाकला, 2-3 काली मिरी, हा एक तुकडा टाकला आणि हे लवंग. गरम मसाला अख्खा टाकत नाही कारण तिखट होतं, आम्हाला जास्त तिखट लागत नाही. मस्त असं हे परतून घेतलं. मग ह्याच्यात हा कांदा टाकला आणि ही आलं लसणाची पेस्ट टाकली. ते आपल्याला मस्त मऊसर शिजून घ्यायचं. अरे बघा कांदा मऊसर शिजला. त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकूया कारण आपण ना ह्याला जे लेग पीस आहेत ना त्याला मसाले लावलेले आहेत. तर हा पण मसाला थोडा टाकूया. आपला हा आगरी मसाला आपण थोडा टाकते मी, कारण त्याला मसाले लावलेले आहेत ना तर मग खूप तिखट होऊ शकते. म्हणजे जास्त तिखट नाही करायचं. हे मला ऑफिसला द्यायचे म्हणून जास्त तिखट नाही करत आहे. तर ह्याच्यात मी थोडासाच टाकला आहे मसाला. बघा आता हे मसाला ना आपण चांगला कांद्यामध्ये ना परतून घेऊया. तर आपण हे लेग पीस 1 तासासाठी मुरवत ठेवले. तर आता हे ते ह्याच्यात आपण टाकूया. तर हे बघा सगळे लेग पीस याच्यात मी टाकलेले आहेत आणि आता हे आपल्याला वाफेवर शिजवायचं. तर हे बघा मी ताटामध्ये पाणी ठेवते आणि गॅस मीडियम ठेवायचं. हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे, कांदा खोबरा भाजलेला. आता हे वाटण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बघा आपण हे वाटण टाकूया कांदा खोबऱ्याचं. हे बघा याच्यात आपण मीठ टाकूया. तर हे बऱ्यापैकी शिजायला आलेत. अजून थोडं मला पाणी आटवायचं आहे, तर अजून थोडं आपण पाणी याचं आटवूया. तर हे बघा आपला लेग पीसचं कालवण रेडी झालेलं आहे. तर ही आपली थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकते बघा. आणि रस्सा ठेवलेला आहे कारण भात असतो ना म्हणून रस्सा लागतो. हे बघा आपलं हे रेडी झालेली रेसिपी. तर नमस्कार मैत्रिणी, तुम्हाला जर आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नुसत्या आपल्या शॉर्ट्सच व्हिडिओ बघू नका, फुल व्हिडिओ पण असतात अधूनमधून. तर फुल व्हिडिओसुद्धा बघा मैत्रिणींनो. तर हे बघा चला आपली रेसिपी रेडी झाली. आता चला बघा आज काय स्पेशल लेग पीस आलेले आहेत. हे बघा लिंबू लावलं, अर्धा लिंबू घेतलेला तो लावला आणि आता दही लावते. दही लावलं आणि आता याला आपण मसाले लावूया. तर हे बघा हळद टाकूया, आपला आगरी मसाला, धना जिरा पावडर, हा गरम मसाला. हे बघा असं मॅग्नेट करायला आपण ठेवून देऊया. आता हे जवळजवळ 1 तास तरी ह्याला आपण असंच मॅग्नेट करायला ठेवून देऊ, कारण हे मसाले सगळे ह्याच्यामध्ये मुरतील.